ना घरी एकटीच राहत असते आणि सासरा तिची करमणूक करायचा, तिच्यासोबत चाष्टा मजा करायचा. दिसायला खूप सुंदर होते आणि सासरा तिच्या प्रेमात पडला. तर सून खोलीमध्ये एकटीच होती. सासरा तिच्या खोलीत गेला, तिला पाठीमागून पकडलं. ही विचित्र घटना घडलेली आहे. तर सत्य घटना घडलेली आहे बीडमध्ये. तर पूर्ण काय घडली घटना, कुठे घडली, कशी घडली बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. त्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनल. तर आजची जी घटना आहे ही बीड जिल्ह्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये घडली आहे. नवीनच लग्न झालेली तरुणी अनिताचं नुकतंच लग्न झालं होतं. नवरा आर्मीमध्ये होता. तो काय करायचा, वर्षातून एकदा घरी यायचा आणि त्याला भेटण्यासाठी. घरी ती एकटीच असायची. तेव्हा सासरा तिच्यासोबत मजाक मस्ती करायचा. सासरा हा रिटायर झालेला असतो आणि सासू असते, सासू ही खूप आजारी असते, त्यामुळे ती एका कोपऱ्याला झोपेली असते. पण सासरा हा सुनेबरोबर मजाक मस्ती चाष्टा करायचा. तर सासरा आहे ना, त्याची अनितावर वाईट नजर होती तिचं लग्न झाल्यापासूनच. तर मजाक मस्ती करायचा. सुनी खूप हुशार होती, सासऱ्याच्या जाळ्यात अडकत नव्हती. पण एक दिवस काय झालं, मुसळधार पाऊस आला, म्हणजे खूप पाऊस आला, विजा चमकत होत्या. सविता घरी एकटीच होती. तेवढ्यात तिचा नवऱ्याचा कॉल आला की मी 6 महिने तरी मला येता येणार नाही. नवऱ्याचं असं बोलणं ऐकून ती दुःखी झाली, उदास झाली. पण सासऱ्याने हे गुपचूप ऐकलं. सासरा त्याच्याजवळ गेला, तिला धीर दिला. अगं, तुझा नवरा तुझ्या शेजारी नाही म्हणून काय झालं, मी आहे ना, काळजी नको करू. सासऱ्याने अनिताला धीर दिला, तिच्या खांद्यावर हात ठेवला. सवितेला थोडंसं वेगळं जाणवलं. तिने लगेच हात खाली घेतला आणि साईडला झाली. पण सासऱ्याचं वागणं हे असंच चालू राहिलं बरेच दिवस. तिच्या खोलीत जायचा, स्पर्श करायचा, पाठीमागून जाऊन पकडायचा. अनिता खूप घाबरली कारण या सासऱ्याच्या अशा वागणुकीला. तर सासरे माझ्यासोबत असं काय करत आहे. सासरा तिला म्हणाला, तू शांत राहा, मी तुझी मदत करत आहे. सासऱ्याने पाठीमागून तिला घट्ट पकडलं आणि त्या सासऱ्याला म्हणाली, सोडा मला, काय करत आहेत तुम्ही. सासऱ्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत अनिताही खूप झटापट केली, पण सासरा काय ऐकतच नव्हता. सासरा ऐकायलाच तयार नव्हता. मग अनिताने काय केलं, जवळचा चाकू घेतला आणि सासऱ्याला वार केला सासऱ्यावर. तर अनिता संतापलेली होती कारण सासरा तिला सोडतच नव्हता. तिने सासऱ्यावर वार केले. तर वार केल्यामुळे रक्त खूप गेल्यामुळे सासऱ्याचा तिथंच मृत्यू झाला. मग काही वेळानंतर सासू रूममध्ये आली. तिने सासऱ्याला बघितलं. ती ओरडायला लागली सुनेला. गावातील लोकांना सांगितलं, सगळे जमा झाले. सासरा तेव्हा मेलेला होता. पोलिसांना फोन केला. पोलीस आले, तिथे चौकशी केली आणि त्याच्या हातात चाकू होता, तो घेतला आणि त्याला अटक केली. तर अनिताने सगळं घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पण आता शेवटी गुन्हा ते गुन्हा असतो. अनिताने पहिले जर तिच्या घरच्यांना सांगितलं असतं तर आज ही घटना घडली नसती, किंवा नवऱ्याला विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर आज अनिताला जेलमध्ये जावं नसतं लागलं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या स्टोरीतून कमेंट करून नक्की सांगा. तर आपण कुणाला बदनाम करत नाही, हे तर फक्त एवढंच आहे, अशा घटना घडू नये. तर मित्रांनो समजून घ्या, कारण माझ्याकडं माईक वगैरे काही नाही आहे. छोटासा प्रयत्न करत आहे व्हिडिओ बनवण्याचा. नक्की सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.